चॅनल कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लॅबच्या मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आहे सोमवार, आज योगिनीचा शाळेचा पहिला दिवस आहे, नवीन शाळेत जाणार आहे। कसं वाटतं योगिनी? मस्त। नवीन शाळा, नवीन मैत्रिणी, नवीन कपडे आहे ना। आणि आज 1 तासाची तुझी शाळा, मेन गोष्ट 10:30 ते 11:30 वाजेपर्यंतच आहे। तर आता योगिनी गेली आमची 5वीला आणि तिची शाळा आम्ही चेंज केली, तिच्या दीदीच्या शाळेत जाणार आहे। तुला काय वाटतं? काही नाही ना? खुश आहे ना? हॅपी आहे ना? अशी हुशार आहे योगिनी आमची। आता योगिनीची खरी सुरुवात अभ्यासाची। आता आराम बिराम सर्व बंद आहे ना। आता आराम करायचं बंद। आता पाऊस आला तर मग दोघं पण दिसणार नाही। येतंय तोपर्यंत जावा, थोडं थोडं येतोय तोपर्यंत तरी जावा। मी भिजे मग रेनकोट घे, तो घाल ना आता पुरती। काय झालं? काल रात्री घातलेला तोच घाल ना रेनकोट बाबू। माझा काय करू? याला बोल ना, पप्पाशी बोल ना, पप्पाशी। हा पप्पाशी बोल ना, माझ्याशी काय बोलते? तिकडे ड्रेस घ्यायला गेला तिथेच रेनकोट भेटते ना। नाहीला जण पोरीला हा घालायला लागतो माझा। करणार काय तू? करणार काय म्हणजे? कॅमेरा करणार काय म्हणजे काय? पुरा दिवस तू बसून राहिला, तुला नाही समजलं काय? पुरा दिवस बसून बाहेर गेलेलो। आता शाळा सुटली ना तुझी, तशीच जा आणि रेनकोट घे। नंतर बोलशील असला काय नाही, जा मी पण बघते। काल पुरा दिवस ना मी तर काम करत राहिली आणि माझे काम झाल्या लगेच पाऊस धो पडायला लागला। त्यामुळे मला जायलाच माझं मन नाही करत होतं, एवढ्या पावसात जायचं म्हणलं तर। हा माणूस तर होता ना, 2दा तर बाहेर जाऊन आले दोघं पण। कवर पण घेऊन ये ह्याचे। मग ते पप्पाला सांग ना, मला नको दाखवू। असंच राहू दे बाबू। एवढा पाऊस नाही येत आहे जोरात। ए बाय कर। बाबू आली पण। अगं तू गेल्यापासून मी इथेच बसले बाबू। 1 तास कसे गेले समजलं नाही। खिडकीला पाऊस आला। कशा गेला दिवस? काय असा काय ड्रेस आहे? देखो ना, काय म्हणजे ड्रेस आहे तो। छोटे डिवाइस में देखो जरा। कसा गेला दिवस तुझा? दोनों डिवाइस नहीं ऑन ऑफ होने से कुछ नहीं होता। मुझे वीडियो निकल ना मैडम, और मुझे भेजिए। ए मध्ये का बी मध्ये? ए डिवाइस मध्ये। आणि ए मध्ये कोण कोण आहे मैत्रिणी? उसका एक 15-20 सेकंड का वीडियो निकालिए, मुझे व्हाट्सएप आणि बी मध्ये हिला टेन्शन आहे लागू। आणि टीचर होती, सुपडी होती, पिंपल होते, टिकली लावलेली, हातात पायच होतं आणि इथे आली आणि बोलत होती क्लासरूम मध्ये कोणाकोणाचे, या शाळेत कोणाकोणाचे बहीण होते। मी बोलली नेत्राशी रोडकर। काय नाही केली त्यांनी तुझी? काय नाही म्हणजे या नव्हतीच आम्हाला टीचर। स्नेहा नाही ग, दुसरी टीचर होती। हा मग काय तू बोलली? नेत्रा बोलली तू उभी राहून। वाव, मग काय बोलली? काय नाही बोलली। मैं फेमस नाही आहे तुझी हिची दीदी। अरे मला हे नाही समजत आहे कुठली टीचर हिला भेटली। तिने आता सांगितलं ना अशी टिकली नव्हती। अरे नाही, ती दुसरी टीचर आहे। स्नेहा टीचर। जिने विचारलं ती दुसरी टीचर आहे। हिची क्लास टीचरचं नाव स्नेहा। आमच्या वेळी 5वीची टीचर सोडून गेली शाळा। मग तू हिच्या टीचरला ओळखते? नाही, न्यू ऍडमिशन असेल तिचा पण। तुझ्या पोरीचं म्हणजे टीचरचं पण नवीन आहे। तुझ्या पोरी म्हणजे पोरी काय मोठा। कशी वाटली शाळा दीदीची? कुठल्या बेंचवर बसलेली? नशीब। आणि एक होता का 2? मग बाजूची बोलली तुझ्याशी? बाजूची नव्हती। तू जाते तेव्हा बाजूचे नसतात ना तुझ्या? 2 होते, 1 गर्ल 1 बॉय। हा असं करतात। म्हणजे एक मुलगी एक मुलगा बाजूला बसवतात 5वीला। मग बॉय बोलला तुझ्याशी? थोडा गरम, मी नाही बोलली। काय बोलत होता तू?
तर चला आता जेवण घेतलंय मी करून, फक्त डाळ आणि भातच केलाय. कारण आम्ही बोलणार दुपारचं जेवणाला एवढा कंटाळतो. मी तर नाही कंटाळत, पण माझ्या 2 पोरीले कंटाळतं जेवण. आता बघा एक झोपली आमची मॅडम, ही बघा झोपली ना, जागे हा जागे, लगेच जागी झाली. झोपून ते झोप बाबा. जराशी लवकर उठली ना तर तिला झोप आली. आणि आता एवढा असा पाऊस, गार पाऊस पडतोय ना एकदम, आणि घरात पण सर्व गारवा झालाय. तो गरम व्हायचा ना तो एकदमच दूर झालाय. एकदम थंडगार वाटते, म्हणजे लादीवर पण पाय ठेवले ना तसं गारगार वाटते, नुसतं मस्त वाटतं. मला पण कोण बोलला ना झोप, तर झोप. नेत्राला कोण बोललं झोप तर नेत्रा पण झोपा. चला आता डाळ भात केलंय मी आणि किचन पण आवरून घ्यायचंय. आता नेत्रा माझा कालचा व्हिडिओ आहे ना तो एडिटिंग करेल, ती पाठवेल. खूप टाइम लागतो खरं सांगू. ब्लॉग करायचं म्हटलं ना तर मोठं, म्हणजे काम मोठं नाही आहे, पण ते एडिटिंग करण्यामध्ये ना लय वेळ जातो. आता बघा मी सकाळी उठली, नाश्ता केला, नाश्ता झाला, योगिनी शाळेत जाऊन आली तर मी एडिटिंग करत बसली. त्याच्यानंतर आता नेत्रा झाली फ्रेश, नेत्राने नाश्ता बिष्टा केला, आता नेत्रा एडिटिंग करत बसली. मी आता बाकीचे कामं करेन. सकाळच्या नाश्त्याची भांडी ना मी अशी ठेवली आहे, एकदमच म्हणजे घासता येईल, त्यामुळे मी थोडी थोडी घासण्यापेक्षा ना एकदम घासेल. आणि इथे मी या कुकरमध्ये डाळ लावली डायरेक्ट फोडणीला, आणि इथे मी भात लावले. तर आता मी तर चला आता संध्याकाळचे वाजले बरोबर 7:30. आणि तसंच माहिती आहे तुम्हाला, मी 8 दिवसानंतर आज मी माझ्या देवांना आंघोळ घातली आणि त्यांची पूजा केली. त्यामुळे देवपूजा आम्ही करत नाही. आणि त्याच्यानंतर मला आल्यानंतर लागोपाठ नेत्रा मॅडमला पण आलं, त्यामुळे जास्ती दिवस झाले. आणि आज फायनली मी बोली देवांना आज मी आंघोळ घालणार, म्हणजे घाल. तर चला आज सोमवार आहे आणि आज छानपैकी देवांना आंघोळ घातली आणि देव माझे किती सुंदर आणि छान दिसतात. म्हणून मी खूप माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी माझ्या देवांची पूजा करते, देवांना आंघोळ घालते. ह्याचं मी खूप व्हिडिओ केले, त्यामुळे हे तुम्हाला दाखवलं नाही. कारण ते दाखवून उगाच तुम्ही बोलणार नुसतं ते दाखवते, म्हणून मला नाही ते दाखवायचं होतं. म्हणजे आज पुरा दिवस ना माझ्या देवांसाठी होता खास करून. आणि मी ठरवलेलं आज काही झालं तरी मी आज देवांना आंघोळ घालणार, म्हणजे घालणार. छानपैकी पूजा, म्हणजे फुलं नाही आणले, मिस्टरांना सांगितलेलं येताना घेऊन या करून, योगिनीला घेऊन येणार तेव्हा, पण ते विसर होले आहे माझे मिस्टर. ते बोलले मी आणतो, मग नंतर आणतो. आणि आता एवढा पाऊस बाहेर पडतोय ना, सकाळपासून आज भरपूर पाऊस पडतोय, त्यामुळे मग ते पण कामात आहे. आणि त्यांचा पाऊस पडला म्हणजे त्यांचे कामं पण वाढतात माझ्या मिस्टरांचे, त्यामुळे मग मी राहून दे. तर खूप पाऊस पडला आज, खूप म्हणजे खूप. आमच्या इथे तर अजून पाणी पण भरलंय खाली पॅसेसमध्ये, तुम्हाला दाखवतो बघा. जाऊया कुठे? जा ना मग, तुला धक्का दे मी पडेल का इथून? डील काय हे काढायला सांग लोखंडाचं, तुझ्या वजनाने तुटेन. बाबा मॅडमने मला थोडीफार मदत केली. थोडी फक्त पुसापुशी केली तुम्ही, म्हणजे लादी पाणी सर्व भरलं. ऐका, कारण आज पुरा दिवस मी आज माझ्या देवांना दिलेला होता, म्हणून मी तिला बोलली चल करून आज तू लादी घे पुसून. लादी घेतला तिने पुसून, आणि आता पाणी सुद्धा भरलं तिने, कारण मी चप करत होती. आज भाजी करायची, अरे मी विसरलेली, भाजी चपाती करायची रे देवा. टीव्ही बघू. बघ ना. आता मी नेत्राने पाणी घेतल्या भरून, मशीन पण लावली एका साईडला. आणि आता हे देवांचे कपडे बघा, हे भिजत घातले हे वाले. आता मला धुवायचे ते, आता मी धुवेल ते. नेत्राला काय सांगून फायदा नाही, नेत्रा काय धुणार पण नाही. आणि नेत्रा कामं ना बरोबर करत नाही, म्हणून मला ना आवडत नाही तिचे कामं. तरी मी तिला थोडे सांगते, काय करू नाही लाच होतो माझं. लादी पुसलेली वाटत नाही, आज तिने लादी पुसलेली चिकट आहे. गप ग नेत्रा, अरे गप बस ना, उठ अगं गप, जा ना. पप्पा तू पण ये.
हा पप्पा ऐकाय नाश्ता दे थोडं देवांमध्ये मी थोडंफार ना चेंज केलंय. इथे विष्णू ठेवलाय, तिथे माझी गजलक्ष्मी आहे, महालक्ष्मी आई आहे आणि गणपती बाप्पा, आणि इथे मी विठ्ठल आणि पांडुरंग, विठ्ठल आणि रुक्मिणीची ठेवले मूर्ती. तिथे श्रीयंत्र आहे, तुळजा भवानी आणि महागौरी आई, आणि इथे स्वामी आपले, ते आपले शिवलिंगची छोटीशी पिंडी आणि अन्नपूर्णा देवी. अशी म्हणजे साधी सिंपल मध्ये माझी पूजा केली आहे छानपैकी. सांगा माझी पूजा कशी वाटते तुम्हाला. आता जेवायचं, थोडी भांडी असायची आणि मग झोपायचं, सकाळी उठा परत तेच. चला तेच मी माझा ब्लॉग एंड करते. बाय बाय.